नमस्कार मित्रांनो, मी अर्चना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आपण काठपदर साडीचा सुंदर अशी ब्लाऊज डिझाइन पाहणार आहोत। तर ब्लाऊजचे पीस आणि काठ आपण बाजूला ठेवूया आणि हे अस्तरवर आपण 5.5 शोल्डर आहे आपले अस्तरचे आणि गळा अडीच आहे म्हणजे 2.5। आपली ब्लाऊजची घडी आहे 9 आणि उंची आहे 14 इंच। गळ्याची आपण उंची ठेवणार आहोत 9.5। तुमच्या मनाने तुम्ही ठेवू शकता कमी जास्त आणि आडवे आपण माप ठेवू 3.5 म्हणजे 3.5। आता आपण याचा बॉक्स आखून घेऊया आणि आपण याला पान आकाराचा गळा ड्रॉ करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे आपण पान गळा आखून घेतलेला आहे। आता आपण गळा कट करून घेऊया। आता कॅनव्हास घेऊया, त्याची घडी घालून घेऊया आणि त्याच्यावर कट केलेला आपला जो अस्तरचा गळा निघालेला आहे तो ड्रॉ करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे ठेवून गळा आपण आहे असा ड्रॉ करून घ्यायचा आहे। हे बघा हा आपण गळा आखून घेतलेला आहे आणि आता काय करायचं 1.5 ते 2 इंच वर टिक करून घ्यायची त्याच्या बाजूला आणि गळा आखून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असा गळा आखून घ्यायचा। आता कॅनव्हास कट करून घ्यायचं बाहेरच्या बाजूचं शिल्लक राहिलेलं। हे बघा अशा प्रकारे कॅनव्हास आपण कट करून घेणार आहोत आणि 1 इंच आतल्या बाजूला वरच्या बाजूला ठेवून तो गळा आपण कट करून घ्यायचा आहे कॅनव्हासचा। आता काय करायचंय जे आपला काठ निघाला होता त्याची 2 भाग करायचे, त्याचे 2 भाग करायचा आणि एक सरळ आणि त्याच्यावर एक पलटी ठेवायचा। हे बघा अशा प्रकारे एक सरळ ठेवायचा, त्याच्यावर एक पलटी ठेवायचा आणि त्याला आपण शिलाई घालून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची। आता काय करायचं हे बघा अशा व्यवस्थित असं दोन्ही बाजूला ते सावरून घ्यायचं। हे बघा आणि त्याला इस्त्री करून घ्यायची व्यवस्थित। हे बघा अशा प्रकारे आता त्याच्यावरच काय करायचं तो कॅनव्हासचा आपण गळा कट केलेला होता तो ठेवून त्याला इस्त्री करून घ्यायची। हे बघा म्हणजे आपला कॅनव्हास त्याला चिकटून बसेल आणि हलणार नाही। हे बघा व्यवस्थित असे आपले कॅनव्हास चिकटून बसले आणि आता राहिलेले आपण काठ आहे तो कट करून घ्यायचा आणि गळ्याबरोबर त्याला शिलाई घालून घ्यायची कॅनव्हासला। हे बघा अशा प्रकारे आपण याला शिलाई घालून घ्यायची व्यवस्थित अशी। आता बाहेरच्या पण बाजूने आपण अशाच प्रकारे आता व्यवस्थित अशी त्याला शिलाई घालून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे आता गळ्याबरोबर कॅनव्हास बरोबर तो कट करून घ्यायचा गळा। हे बघा अशा प्रकारे आणि राहिलेल्या बाहेरच्या बाजूचे सुद्धा आपण काठ कट करून घ्यायचा। आता काय झालं आपलं इथं कमी पडलेलं आहे तर राहिलेला आपल्या आतल्या बाजूला जो निघालेला होता काठ तो अशा प्रकारे त्याच्यावर ठेवून जोडून घ्यायचा म्हणजे जरी आपलं नाही पुरलं तरी काठ तो कवर होऊन जातो। हे बघा अशा प्रकारे जोडून घ्यायचा, त्याला दाब शिलाई घालायची आणि बाहेरच्या बाजूने पण त्याला व्यवस्थित अशी शिलाई घालायची आणि ते कट करून घ्यायचे। आता आपण दुसऱ्याच्या पण बाजूला तशाच प्रकारे ठेवणार आहोत। हे बघा अशा प्रकारे उलटा अगोदर घडी ठेवायची, त्याच्यावर सरळ खालच्या बाजूचा आपला आहे गळा आणि वरच्या बाजूला उलट ठेवून त्याला शिलाई घालून घ्यायची आणि त्याला वरून दाब शिलाई घालून घ्यायची आणि बाहेरनं पण तशाच प्रकारे त्याला शिलाई घालून घ्यायची। हे बघा आता शिलाई घालून कट करून घेतलेले आहे आपण राहिलेले कापड सगळे। आता साडीचे जो पीस आहे तो ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि त्याला टाचण्या बसून घ्यायच्या कारण की गळा आपला शिलाई करताना हल्ला जाणार नाही। हे बघा अशा प्रकारे आणि आपण शिलाई घालून घ्यायची गळ्याला। तर खूप अशी आपली सुंदर ब्लाऊज डिझाइन आहे आणि खूप छान छान आपण ब्लाऊज डिझाइन पाहणार आहोत। तर यासाठी आपल्या चॅनलला लाईक
सबस्क्राईब आणि शेअर कराय विसरू नका। हे बघा अशा प्रकारे आपण शिलाई घालून घेतलेली आणि आता चारी बाजूने ब्लाऊजच्या अस्तर बरोबर शिलाई घालून घ्यायची। हे बघा आपण चारी बाजूने शिलाई घालून घेतलेली आहे पूर्ण। आता काय करायचं, टाचण्या काढून घ्यायच्या आणि ते गळ्याबरोबर कट करून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे गळ्याबरोबर कट करून घ्यायचे कापड आणि राहिलेले आपल्या बाजूचे शिल्लक आहे ब्लाऊजचे ते पण आपण कट करून घ्यायचे। हे बघा असे व्यवस्थित। आता गळा तयार केलेला आपण कॅनव्हासचा तो उलटा ठेवून अशा प्रकारे त्याला टाचणीला लावून द्यायचेत, कारण की हललं जाणार नाही। आता आपण याला शिलाई घालून घेऊया। हे बघा आपण हे अस्तरवर उलट करून ठेवलेला आहे। गळ्याचा जो आपला आकार आपण केलेला आहे काटाचा तो आपण व्यवस्थित असा शिलाई घालून घ्यायचा आहे। हे बघा आता काय करायचं आहे, याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत। तर आपण शिलाई अगोदर घातली होती ना ती कट होणार नाही गळ्याला, याची काळजी घ्या। हे बघा मधल्या टोकाचा थोडासा आपण कट केलेला आहे आणि छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत। आता हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं सरळ करायचं आपण गळा तयार केलेला तो। हे बघा व्यवस्थित आणि याला व्यवस्थित आपण शिलाई घालून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची। पूर्ण गळ्याला आपण शिलाई घालून घेणार आहोत। तुम्ही कोणत्याही फंक्शनसाठी अशा प्रकारे डिझाइन शिवून घेऊ शकता। हे बघा आता काय करायचं आहे, बाहेरच्या पण बाजूने अशा प्रकारे व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची। हे बघा आपण शिलाई घालून घेतलेली आहे पूर्ण। आता आपण राहिलेले थोडे थोडे ते कट करून घेतलेलं आहे आता काय करायचं, याला बाहेरच्या बाजूला लेस लावून घ्यायची गळ्याबरोबर। हे बघा व्यवस्थित अशी आपण लेस लावून घ्यायची आणि गळ्याला खालच्या बाजूला त्याला एक घडी घालून घ्यायची, म्हणजे आपला कोपरा निघतो। हे बघा आणि आपण व्यवस्थित अशी पूर्ण गळ्याला शिलाई घालून घ्यायची। तर हे बघा आपली शिलाई घालून झालेली आहे। आता काय करायचं, आणखी डबल शिलाई घालून घ्यायची। हे बघा आपण डबल शिलाई घालून घेतलेली आहे। आता पाटीसाठी आपण पट्टी घेतली आहे 1 ते 1.5 इंचची आणि ती जोडून घेणार आहोत पाटीला। हे बघा जोडून घेतली, ती पलटी घालून त्याला आपण शिलाई घालून घेणार आहोत पलटी करून। तर कशी वाटली मला ब्लाऊज डिझाइन आपल्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।